इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा आजचा घटक आहे व्यवहारी अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक आणि यांची तुलना. आज आपण पाहणार आहोत व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय. व्यवहारी अपूर्णांक त्याचे दोन प्रकार असतात, समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक. मग हे अपूर्णांक म्हणजे काय, त्या अपूर्णांकाशी रिलेटेड बाकीच्या काही प्रक्रिया असतात, जसं त्या अपूर्णांकांची तुलना करणे, त्या अपूर्णांकांची बेरीज कशी करायची, त्यांची वजाबाकी कशी करायची, त्यांचा गुणाकार आणि त्या अपूर्णांकांचा भागाकार, हे घटक आपल्याला शिकायचे आहेत. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त अपूर्णांक म्हणजे काय, समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय, भिन्नछेद अपूर्णांक म्हणजे काय, या समच्छेद आणि भिन्नछेद अपूर्णांकांची तुलना कशी करतात हे शिकणार आहोत. चला मग करूया सुरुवात. पहा, ज्या वेळेस आपण 1, 2, 3 असं म्हणतो, त्यावेळेस आपल्यासमोर बरोबर तेवढ्या गोष्टी उभ्या राहतात. जसं मी म्हणलं 1 सफरचंद, की मला बरोबर माझ्या नजरेसमोर एक पूर्ण सफरचंद दिसते. मी जेव्हा म्हणते की 3 चिक्कू, त्यावेळेस माझ्यासमोर 3 चिक्कू उभे राहतात. म्हणजे हे सगळं काय आहे, पूर्ण आहे. चपाती म्हणजे माझ्यासमोर बरोबर 1 चपाती उभी राहते. गोलाकार एक पूर्ण चपाती उभी राहते. हे सगळे काय आहेत, पूर्ण अंक आहेत. ज्या वेळेला यांचे आपण काही भाग करतो, जसं समजा मी एका चपातीचे 2 तुकडे केले, की आपण काय म्हणतो, या निम्म्या भागाला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो अर्धी चपाती. म्हणजे मी 2 भाग केले, तर 2 पैकी 1 भाग, हे 2 भाग केलेत, ह्या 2 मधला 1 भाग म्हणजे आपण त्याला म्हणतो अर्धा भाग. पूर्ण आहे का ते, नाही. मग याला आपण म्हणणार आहे अपूर्णांक. समजा त्या चपातीचे मी 4 तुकडे केले, तर त्या 4 मधला 1, 4 पैकी 1, त्याला आपण म्हणतो पाव भाग. चतकोर चपाती दे म्हणतो, चतकोर म्हणजेच पाव, 4 पैकी 1. आणि समजा 4 पैकी 3 भाग घेतले, 4 पैकी आपण 3 भाग घेतले की हे झाले पाऊण. आलं लक्षात. ज्यावेळेस पूर्ण 1 होता त्यावेळेस तो काय झाला, पूर्ण 1 होता. पूर्णांक आहे हा. त्याचे मी 2 भाग केले, 2 पैकी 1 घेतला की त्याला आपण म्हणलं अर्धा. 4 पैकी 1 घेतला की त्याला आपण म्हणालो पाव. आणि तसंच 4 पैकी 3 भाग घेतले की आपण त्याला म्हणतो पाऊण. तर हे सगळे आहेत अपूर्णांक. म्हणजे पहा, ज्या वेळेला एखादा अपूर्णांक असा मांडलेला असतो, त्यावेळेला या रेषेच्या वरचा हा जो भाग आहे, म्हणजे इथं पहा, या रेषेच्या वरचा हा जो भाग आहे याला म्हणलं जातं अंश. आणि रेषेच्या खालचा जो भाग आहे त्याला म्हणलं जातं छेद. म्हणजे कोणत्याही अपूर्णांकाचा छेद म्हणजे खालचा अंक आपल्याला सांगतो की त्या वस्तूचे आपण एकूण किती भाग केले, आणि तिचा अंश म्हणजे वरची संख्या आपल्याला सांगते की त्या एकूण भागापैकी आपण किती भाग घेतले. आलं लक्षात. म्हणजे समजा जर इथं लिहिलं असेल की 2/5, तर याचा अर्थ की माझ्या वस्तूचे मी एकूण 5 तुकडे केले, एका सफरचंदाचे 5 तुकडे केले, किंवा एका कागदाचे मी एक समान 5 तुकडे केले, आणि त्या 5 मधले मी काय केलेत, हे 2 भाग मी घेतले. या अशा अंकांना आपण म्हणतो अपूर्णांक. वरचा अंक म्हणजे अंश असतो
आणि खालचा अंक म्हणजे छेद असतो. आलं लक्षात? हे जे आपण भाग करत असतो ते भाग सगळे कसे आहेत? एक समान आहेत. हे इथे 4 भाग केलेत तर हे 4 भाग कसे आहेत? एक समान आहेत. इथं मी 5 भाग केले तर ते 5 भाग कसे आहेत? एक समान आहेत. आणि खालचा आकडा आपल्याला सांगतो किती भाग केले आणि वरचा आकडा आपल्याला सांगतो त्यापैकी आपण किती भाग गृहीत धरले, किती भाग आपण घेतले. आता पुढे पहा, समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय? ज्या वेळेला छेद समान असतो, जसं इथे पहा 1/4 आणि 3/4, या दोघांचाही 1/4 आणि 3/4 या दोघांचाही छेद काय आहे? समान आहे, सारखा आहे. म्हणून अशा अपूर्णांकांना आपण म्हणतो समच्छेद अपूर्णांक. ज्यांचा छेद सारखा असतो त्यांना आपण म्हणतो समच्छेद अपूर्णांक. आणि ज्यांचा छेद वेगळा असतो, जसं हे अर्धा म्हणजे 1/2 आणि हे 1/4 किंवा हा घ्या 2/5, या प्रत्येकाचा छेद काय आहे? वेगळा आहे. त्यावेळेला यांना आपण म्हणत असतो भिन्नछेद अपूर्णांक. यांचे छेद काय आहेत? भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत, म्हणून यांना आपण म्हणतो भिन्नछेद अपूर्णांक. ठीक आहे. आता पहा, ज्या वेळेला आपल्याला काही अपूर्णांक दिले असतील आणि त्यांची आपल्याला तुलना करायची असेल, म्हणजे लहान मोठेपणा ठरवायचा असेल, तर कसा ठरवायचा? आता आपण सुरुवात करू. आधी समच्छेद अपूर्णांकाची तुलना करायची. आपण कुणाची करायची आहे? समच्छेद अपूर्णांकांची तुलना करायची आहे. जसे 1/4 आणि 3/4 यांची तुलना करायची आहे. म्हणजे इथं आपल्याला मध्ये एक चिन्ह द्यायचं आहे की यातला कोणता मोठा आहे, कोणता छोटा आहे, की दोन्ही सारखे आहेत, समान आहेत, हे आपल्याला शोधायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करूयात? पहा, मी थोडंसं इथं प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवते. या गोलाचे आपण समान 4 भाग केले. आता मी त्या 4 मधला एकच भाग घेतला, म्हणजे हा 1/4, हा 1/4, आणि हे राहिलेले 3 भाग आहेत ते 3 भाग मी माझ्या भावाला दिले. एका चपातीचा 4 पैकी हा एक भाग मी घेतला आणि यातले 3 भाग मी काय केले? माझ्या भावाला दिले. मग जास्त चपाती कोणाला दिली? मला की माझ्या भावाला? बरोबर, माझ्या भावाला 3 तुकडे गेलेत, माझ्या 3 पटीनं चपाती गेली आहे. म्हणजे 4 पैकी 3 भाग हे काय असणार आहेत? जास्त असणार आहेत. 1/4 पेक्षा 3/4 हे काय आहे? मोठा आहे. अजून पाहूयात आपण. समजा 7 पैकी 4 आणि 7 पैकी 2 या दोन्हींची आपल्याला तुलना करायची आहे. मग आता समजा आपण काय करूयात? एक कागद आहे लांबडा पट्टीसारखा, आणि त्याचे आपल्याला काय करायचे? 7 समान भाग करायचे. हा थोडासा मोठा दिसतोय, पण असं समजा की हे सगळे 7 काय आहेत? समान भाग आहेत. आता या 7 समान भागांपैकी 4 भाग घेतले तर हे जास्त होतील की 2 भाग घेतले 7 पैकी, पूर्ण 7 पैकी हे 2 भाग घेतले तर हे जास्त असतील? सांगा बरं. बरोबर आहे, 2 पेक्षा काय आहेत? 4 भाग हे नक्कीच जास्त असणार आहेत. म्हणजे इथं आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की ज्या वेळेला छेद समान असतात त्यावेळेला आपण त्यांची तुलना करत असताना फक्त त्यांच्या अंशावरून ठरवू शकतो. जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणजे इथे 1 पेक्षा 3 मोठा आहे
म्हणजे 3/4 ह्या अपूर्णांकाची किंमत ह्या 1/4पेक्षा काय आहे, मोठी आहे. तसेच जो अपूर्णांकामध्ये जो अंश लहान असेल, अंशामधला जो अंक लहान असेल तो अपूर्णांक काय असेल, दुसऱ्यापेक्षा लहान असेल. ठीक आहे. समच्छेद अपूर्णांकामध्ये ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की छेद समान असेल तर अपूर्णांकांचा लहान मोठेपणा हा त्यांच्या अंशावर ठरतो. मग चढता उतरता क्रम जर लावायचा असेल, समजा एकापेक्षा जास्त संख्या दिल्या असतील, जसं उदाहरणार्थ समजा इथे लिहूयात आपण, समजा 2/3, 1/3, 3/3 या 3 संख्या दिल्या आहेत आणि यांचा चढता क्रम किंवा उतरता क्रम लावायचा आहे. तर चढत्या क्रमाने आता यांचा छेद सारखा आहे, म्हणजे आता लहान मोठेपणा कशावर ठरणार आपला, त्यांच्या अंशावरती ठरणार. मग पहा, आता सगळ्यात लहान अंक कोणता आहे आपला, इथे काय येईल, पहिल्यांदा 1 छोटा आहे म्हणजे 1/3, चढता क्रम लावायचा आहे, 1 नंतर काय तर 2 म्हणजे इथं येईल 2/3 आणि नंतर येईल 3/3. बरोबर आहे. तसं उतरता क्रम असता तर आधी आलं असतं 3/3, मग 2/3 आणि मग इथे 1/3. आलं लक्षात. आता आपण पाहणार आहोत भिन्नछेद अपूर्णांकांची तुलना करणे. भिन्नछेद अपूर्णांकांची तुलना करणे. आता भिन्नछेद अपूर्णांकांची तुलना करत असताना त्यामध्ये पुन्हा 2 मुद्दे येतात. पहिला असतो ज्यांचा अंश समान आहे आणि दुसरा येतो ज्यांचा अंश भिन्न आहे. म्हणजे पहा, जसं या पहिल्या भागामध्ये काय येतं पहा, आपल्या अंश समान आहे म्हणजे जसं इथं काय झालं, छेद समान होते, अंश वेगळा होता. आता आपला छेद वेगळा आहे म्हणजे इथं 3 आहे तर इथं 5 आहे, छेद वेगळा आहे पण अंश मात्र त्यांचा काय आहे, समानच आहे. अशा वेळी एक आपल्याकडे ट्रिक आहे. आता काय करायचं पहा, यामध्ये मी आता प्रत्यक्षात आपण हे करून पाहूयात. एक छोटासा कागदाचा तुकडा आहे, त्याचे काय केले आपण, 3 समान भाग केले आणि एकदा काय केले आपण, त्याच तुकड्याचे, तेवढाच तुकडा आहे त्याचे काय केले आपण, 5 समान भाग केले. आता मला सांगा, 3 पैकी 2 भाग घेतले आणि एकदा काय केले, 5 पैकी 2 भाग घेतले. मग मला इथं बघून सांगा तुम्ही, 3 पैकी 2 भाग जास्त आहेत की 5 पैकी 2 भाग जास्त आहेत. बरोबर, 3 पैकी 2 भाग काय आहेत, जास्त आहेत. म्हणजे ज्या वेळेला अंश समान असतो त्यावेळेला आपण काय करायचं, त्याचा छेद बघायचा. छेद जेवढा लहान तेवढा तो अपूर्णांक काय असेल, मोठा असेल. आलं लक्षात. म्हणजे आता पहा, 2/7 आणि 2/3 यापैकी मोठी संख्या कोणती असेल, तर जिथं कमी तुकडे केलेत म्हणजे जिचा छेद काय असेल, अंश समान आहे, मग आपण छेदावर ठरवणार आहे. ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा. म्हणजे इथं आपण लिहूयात, ज्याचा छेद छोटा तो अपूर्णांक मोठा असेल. कधी, जेव्हा छेद भिन्न आहेत पण अंश काय आहेत त्यांचे, समान आहेत, तेव्हा ही युक्ती आपली काय होते, लागू होते.
जसं तुम्हाला समजा काही संख्या दिल्या की 3/5, 3/3, 3/8 आणि 3/4. आता या 4 संख्यामधला तुम्हाला काय करायचं आहे, लहान मोठेपणा शोधायचा आहे. आधी आपण बघूयात की या सर्वांमधला सगळ्यात छोटा अपूर्णांक कोणता असेल. तर आपण काय म्हणतो, ज्या वेळेला अंश समान असतो त्यावेळेला छेद जितका छोटा तितका तो अपूर्णांक मोठा. म्हणजे हा जो अपूर्णांक आहे हा काय असणार आहे, सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे. आणि जितका छेद मोठा तितका तो अपूर्णांक काय असणार आहे, छोटा असणार आहे. बरोबर. आता हे जर सगळे मला क्रमाने लावायचे असतील, समजा मला उतरत्या क्रमाने लावायचे, मग उतरत्या क्रमाने लावताना काय करतो आपण, आधी सगळ्यात मोठा लिहितो, मग त्याच्यापेक्षा छोटा, मग त्याच्यापेक्षा छोटा, मग त्याच्यापेक्षा छोटा. मग इथं 1 नंबरला कोणता येईल, बरोबर, ज्याचा सगळ्यात छोटा आहे तो सगळ्यात मोठा असतो, म्हणजे हा 1 नंबरला येईल. त्याच्यानंतर याच्यानंतर मोठा कुठला आहे, 4, म्हणजे हा 2 नंबरला येईल. त्यानंतर हा 3 नंबरला येईल आणि हा राहिलेला अपूर्णांक जो सगळ्यात छोटा आहे तो 4 नंबरला येईल. म्हणजे क्रम कसा होईल आपला, इथं लावूयात आपण. पहा क्रम कसा होणार आहे याचा. कसला क्रम काढणार आहे आपण, उत्तरता क्रम काढायचा आहे आपल्याला. कसा येईल तो, 3/3, मग 3/4, मग 3/5 आणि मग 3/8. समजलं. आणि जर चढता क्रम असता तर उलटा आला असता, होय की नाही. आता हे झालं जर अंश समान असतील, म्हणजे छेद वेगळे आहेत पण अंश त्यांचे काय आहेत, म्हणजे वरचे अंक काय आहेत, समान आहेत, सारखे आहेत. पण समजा छेद पण वेगळा आहे आणि अंश पण वेगळा आहे. जसं 2/3 आणि 5/7. आता या 2 अपूर्णांकामध्ये लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा अपूर्णांक कोणता हे आपण कसं काढणार. तर यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आधी यांचा छेद समान करून घ्यावा लागेल. समान कसा करून घ्यायचा, तर काय करायचं पहा, या छेदाने या छेदाला गुणायचं. आता जर नुसतं या छेदाला गुणलं तर या अपूर्णांकाची किंमत काय होईल, पूर्ण बदलून जाईल. म्हणून जर एखाद्या संख्येला आपण छेदाला गुणत असेल तर त्या संख्येने आपण अंशाला पण गुणावे लागते. मग आपल्याला छेद समान करताना काय करायचं आहे, या छेदाने या अपूर्णांकाला गुणायचं आहे. गुणताना कसं करतो आपण, अंशाला पण आणि छेदाला पण गुणतो. म्हणजे 2 × 7 छेद 3 × 7. आता नुसतं इकडे गुणून चालेल का, हे किती होईल, 3×7 21 होईल. मी वर पण 7 का गुणलं, कारण मग मी नुसतं खाली गुणलं असतं तर आपला अपूर्णांक काय झाला असता, 2/21 झाला असता, म्हणजे त्याची किंमत बदलली असती. म्हणून मी काय केलं, खाली गुणल्यानंतर वरती पण गुणले. आता आपण जर आपल्या पद्धतीनं गेलो तर 7ला 7 गेले आणि ह्याची व्हॅल्यू किती येते, या अपूर्णांकाची किंमत पण किती येते, 2/3च येते. म्हणजे मूळ किंमत आपली बदलते का, नाही. मग आता आपण 7ने इकडे गुणलं तर इथं झालं 21. मग आता छेद समान झाला का, नाही. आता 7नं जसं आपण इकडं गुणलं तसं या छेदाने इकडं गुणायचं. म्हणजे बघा 5 × 3 छेद 7 × 3 म्हणजे किती झाले, 7 दुनी 14 छेद 3×7 21. बरोबर. आणि इथे किती झाले, 5 × 3 15 छेद 7 × 3 21. आता या दोन्हींचं काय आहे, छेद समान आहे. मग आपण अंशावरून ठरवणार की यातला लहान कोणता आणि मोठा कोणता. म्हणजे समान भाग केलेले असताना आपण काय म्हणतो, अंशामधला जो अंक मोठा आहे तो अपूर्णांक मोठा आहे, अंशामधला जो अंक लहान आहे तो अपूर्णांक लहान आहे. आलं का लक्षात. काय केले आपण, छेद समान करताना या छेदाने
या दोन्हीला गुणायचं आणि इकडे या छेदाने या दोन्हीला गुणायचं. समजतंय? बाकीचा भाग आपण पुढील व्हिडिओत बघूया.